म्हणूनच देवी ही तुमच्यावर प्रसन्न आहे। देवीचं निस्सिम भक्त आहेसा तुम्ही। अहो भक्त तर आपण समजेच आहोत, फक्त आपण आपला देवावरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही। जनक बाबा, जगदंबा गावात परत आल्या, म्या स्वतः बघितलंय। देवीनेच पाठवलं असेल तिला। लई गुणाची पोर हाय, आता तीच आपल्या समध्यासनी बाहेर काढेल यातून। अहो काय बोलताय, माझी लेक एवढीशी आहे हो, अजून लहान आहे ती। वहिनी, ती लहान असली तरी देवी आईची कृपा आहे तिच्यावर। तुम्हाला सांगितलं नव्हतं देवळात तिनं काय चमत्कार केला होता ते? अहो तिच्या सांगण्यावरनं देवी आई देवाऱ्यातनं बाहेर येऊन आमच्या मागं प्रगट झाली होती। ती बघा, तिथे आहे देवी। अडव या ना। ती बघा, तिकडे आहे देवी। तुम्ही सांगा तुमच्या मधराजाला, देवीच्या आणि भक्तांच्या मध्ये आलास तर चिरडला जाशील। काय चमत्कार गा, खरंच देवी आईची कृपा आहे बघ तुझ्यावर। हो, देवी आईवरच्या भक्तीचा परिणाम होता तो फक्त। अहो नाही हो जनक बाबा, खरंच वेगळी आहे। पोरं लहान होती तेव्हा जंगलात वाघाच्या तावडीत सापडली होती की नाही, तेव्हा तिनंच तर समध्या पोरासनी वाचवलं होतं। नाही, ते समजा खरं असलं तरी तो मधराज हा केवढा शक्तिशाली आहे। त्याच्याकडे सैन्य आहे, सत्ता आहे, धन आहे। आमची एवढीशी पोर कशी लढणार त्याच्याशी? त्या दिवशी बी त्याच्या सैनिकांनी लोळवलंच की तिनं। आणि आता तुम्हीच आम्हाला गोष्टीतून सांगितलं नव्ह का माणसाच्या मनात भक्ती असेल का छोटीशी ठिणगी सुद्धा वनवा पेटवू शकत्या। मग आता ती ठिणगीच आपली जगदंबा आहे। वय वय, तिच्या रूपानं आई राजानंच मदत पाठवली असणार। आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो। अहो थांबा, माझं ऐकून घ्या, थांबा जरा। काय चाललंय रे इकडे? काय आरडाओरडा लावलाय? बंद करा तुमचा आवाज। आई राजा उदो उदो। अहो काय झालंय काय लोकांना? जगदंबाचं कौतुक ठीक आहे, पण तिच्याकडून असं काही होण्याची अपेक्षा म्हणजे? गंगाई, आता लोकांना तिच्याकडूनच आशा आहे। लई दिस अंधार बघितल्यानंतर काजव्याच्या प्रकाशाची बी ऊब वाटायला लागते ना, तसं झालंय यांचं। आता जगदंबा सूर्य बनून हा समदा अंधार कायमचा नष्ट करू, एवढी ताकद देवी आईने तिला देऊ दे, हीच प्रार्थना। आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो। काय चाललंय? कसला आरडाओरडा? कोण ओरडतंय रे तिकडे? आई राजा उदो उदो, आई राजा। मधराज, ते गुलाम खोळ्यागत वागायला लागल्यात। जगदंबा गावात परत आल्या म्हणाल्या। काय परत आली? स्वतःच्या हातानं स्वतःचा विनाश ओढून घेणं यालाच म्हणतात। आत्ताच्या आत्ता तिला धरू आणि हा खेळ संपवून टाकू। खरा खेळ तर आता सुरू होणार आहे। कोकरू स्वतः आपली मान सिंहाच्या जबड्यात द्यायला आलाय तर मदराजाचा फटका आता नाही सुटका। तू कपटी आहेस, कपट करून सगळ्या गावाला गुलाम बनवलंयस।
मी कोणतंही कपट केलेलं नाहीये. मी नियमानच वागतोय. गावच्या सगळ्या लोकांनी माझं कर्ज बुडवलंय. तुझ्या आई बाबांनी माझं कर्ज बुडवलंय आणि म्हणूनच ते माझ्या गुलाम आहेत. आणि नियमाप्रमाणे तोही. मी कुठे तुझं कर्ज घेतलं होतं? पण तुझ्या वडिलांनी घेतलंय ना. मग त्याच्याशी माझा काय संबंध? संबंध नाही म्हणजे तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना. गुलामाच्या सगळ्या संपत्तीवर, घरदार, त्याच्या परिवारातल्या सगळ्या माणसांवरही मालकाचा हक्क असतो. हा नियम आधीच सांगितलाय मी. असं आहे व्हय? हे लक्षातच नव्हतं माझ्या. जनक आणि गंगाई माझे गुलाम. त्यांची मुलगी तू जगदंबा. तू ही माझी गुलाम. पण मी तर त्यांची मुलगी नाहीच आहे. हो खरंच. त्यांनी मला जन्म दिला नाही, त्यामुळे त्यांची मुलगी म्हणून तू माझ्यावर हक्क सांगू शकत नाहीस. वय हे बरोबर आहे. हे बघ, तू हे काहीही बोलतेस. नियमातली पळवाट काढायला बघतेस. हे कपट आहे. कपट? आणि गावात आल्यापासून तू जे करतोयस ते काय? पुण्याचं काम? तू तर कपट करूनच सगळ्यांना गुलाम बनवलाय. ही पोरगी ह्याचेच दात ह्याच्याच घशात घालते बहुतेक. ही एवढीशी पोर माझ्या दालनात येऊन मलाच आव्हान देते. महिषासुरांनी नियमाच्या चौकटीत मला अडकवलं नसतं तर आता चिलटासारखं चिरडून टाकलं असतं मी. मला चिरडून टाकायचा विचारही करू नकोस मंत्राज. ठीक आहे, तुझ्या नेमाप्रमाणेच जाऊ आपण. मोत्यांचा खेळ तुला फार आवडतो ना? उद्या तुझा लाडका खेळ खेळूया. या खेळात मी जिंकले तर तू गावाची जमीनदारी सोडायची. सगळ्या गावकऱ्यांना सोडून द्यायचं. कबूल. पण जर तू हारलीस तर तू सांगशील ते मी करेन. बघ हा, हे ठरलं ना? हो ठरलं. मग मलाही कबूल आहे. ठीक आहे मग, उद्या भेटूया. नंदी महाराज, आई बाबांची भेट घेण्याची फार इच्छा होती हो. मला खूप काळजी वाटते हो त्यांची. काळजी करू नका देवी, ते नक्कीच सुखरूप असतील. तुळजाई आहे त्यांची काळजी घ्यायला. देवी, मी खाण्यासाठी काहीतरी मिळतंय का ते बघतो, त्यानंतर आपण घरी आवरू. जगदंबा, जगदंबा.
जगदंबा, काय काय? अगं बाळा, मी तुला गुळ आणायला सांगितलं होता ना व? मिळाला का? नाही ग, त्या काकांकडचा गुळ संपला. अरे देवा, आता खीर बनवायला ठेवली आहे, त्यात काय टाकू? आई मी एक सुचवू का? ती गोष्ट बुडवलीस तर ती खीर नक्की गोड होईल. काय ग? चिचपट. बाबा म्हणत होते तुझ्या हातचं जेवण लय गोड असते. तुझ्या हातालाच चव आहे. गधडे, थांब, दाखवते तुला. घोडा घोडा. मजा येते का? हो. हा? हसत कोण नाही आमची जगदंबा, हसती का? देवी काय झालं? आई बाबांची आठवण येते हो नंदी महाराज. बघा ना माझ्या गावाची अवस्था काय झाली हो. बाळा, वाईट वाटून घेऊ नको. हा परीक्षेचा काळ फार कठीण असतो. सूर्योदयापूर्वीची अंधारी रात्र आपल्याला खूप मोठी भासते. तशीच ही आजची रात्र कसोटी पाहणारी आहे. पण लवकरच तुझ्याच रूपाने आशेचा किरण उगवणार आहे. सगळ्या गावाला तुझ्याबद्दल अभिमान वाटेल असं कार्य तुझ्या हातून घडणार आहे. बाहेर कुणीतरी आहे नंदी महाराज. आपण देवळात गेलो होतो तेव्हापासून कुणीतरी आपल्या मागावर आहे. आत्ताही तेच कुणीतरी असावं. लपून छपून नाही, अहो तोंडावर आव्हान देऊन गेली ती तुम्हाला. समद्या गावाला गुलाम बनवणार तुम्ही. एवढीशी चिमुरडी बोटावर नाचवत होती. हे म्हणजे सुंदराबाई, कोणाशी बोलताय भान ठेवा. नाही, तिचं असं धाडस झालंच कसं असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला सांगते मधराज, अहो असलीच लबाड आणि भोच खाय ती टवळी. ज्या आई बापांनी लहानाचं मोठं केलं, खाऊ पिऊ घातलं, त्यांना आई बाप म्हणायची लाज वाटायला लागली हो. झटक्यात त्यांच्याशी नातं तोडून टाकलं तिनं. लबाड नाही, हुशार आहे ती. नियमातून पळवाट काढायला चांगलंच जमलंय तिला. आणि म्हणूनच ही अशी हुशार माणसं मला अजिबात आवडत नाहीत. अहो उद्या मोत्याच्या खेळामध्ये असलीच हुशारी दाखवून हरवल ते तुम्हाला. हाताशी येऊन बी हाताशी लागायची नाही. तिनं आकाश पाताळ एक करू दे, कितीही काही करू दे, पण या खेळात ती माझ्यावर कधीच मात करू शकणार नाही. हा खेळ माझा हातखंडा आहे. आजवर या खेळात मी कधीही हारलेलो नाही. आजवर जे झालं नाही ते होतच आहे की या गावामध्ये. तुम्ही गावात आल्या आल्या त्या लोहाराला बंदी बनवलं, तरी बी ती पोरगी समद्यांसमोर तुम्हाला बोललीच ना व. आता समजा गाव तुमचा गुलाम आहे, तरी बी ती पोरगी तुमच्या हाताशी लागली नाही.